नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एके सर तुमचं स्वागत करतो बायोकिरण या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण डिस्कस करतोय इकोसिस्टीम अँड एनर्जी फ्लो हा चॅप्टर आणि त्यामध्ये लास्ट लेक्चरला आपण इकोसिस्टीम बद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन बघितली. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अजूनही फ्री नोटसाठी आपलं बायोकिरण हे ऍप जर प्ले स्टोअरवरून डाउनलोड केलेलं नसेल तर आजच ते डाउनलोड करा आणि त्याच्या फ्री स्टडी मटेरियल सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही फ्री कंटेंट जे आहे तर ते ऍक्सेस करू शकता, यूज करू शकता. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिकला लगेच सुरुवात करूया. आज आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं ते म्हणजे एनर्जी फ्लो. सो लेट स्टार्ट. सो एनर्जी जर म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की सन इज द ओनली सोर्स ऑफ एनर्जी फॉर ऑल इकोसिस्टीम ऑन दी अर्थ एक्सेप्ट डीप सी इकोसिस्टीम. सूर्य जो आहे तर तो सगळ्यांसाठी एनर्जी देणारा आहे आणि अर्थवरती जर डीप सी इकोसिस्टीम जर सोडलं तर बाकीच्या सगळ्यांसाठी एकमेव एनर्जी सोर्स म्हणून सन काम करतो. सो ऑफ द टोटल इन्सिडेंट सोलर रेडिएशन लेस दॅन 50% ऑफ द फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन. आता जर टोटल आपण सन सोलार रेडिएशन जर कन्सिडर केलं तर त्याच्यापेक्षा 50% कमी रेडिएशन जे आहे तर ते फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन आहे, त्याला म्हटलं तर PAR. So plant and photosynthetic bacteria, that is the autotrophs, fix energy to prepare food from simple inorganic materials. आणि प्लांट काय करतात किंवा बॅक्टेरिया काय करतात तर फोटोसिंथेसिस करतात, स्वतःचं फूड मटेरियल स्वतः बनवतात आणि म्हणून त्यांना ऑटोट्रॉप्स आपण म्हणतो. आणि ते काय करतात तर इनऑर्गॅनिक मटेरियल पासून त्यांच्यासाठी फूड प्रिपेअर करतात. सो प्लांट कॅप्चर ओनली 2 to 10% ऑफ photosynthetically active radiation and in the small amount of energy sustain the entire living world. आणि फक्त 2 ते 10% एवढं रेडिएशन यूज केलं जातं आणि त्यावरतीच पूर्ण लिव्हिंग वर्ल्ड जे आहे तर ते सस्टेन करतं. सो देअरफोर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो हाऊ द सोलार एनर्जी कॅप्चर्ड बाय प्लांट फ्लो थ्रू द डिफरंट ऑर्गॅनिझम्स ऑफ द इकोसिस्टम. So directly or indirectly, all organisms are depend on the food on producers. सगळेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत तर ते डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम वरती म्हणजेच प्रोड्युसर वरती डिपेंड असतात. सो हेन्स देअर आज युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ एनर्जी. आणि हा जो एनर्जी फ्लो जो असतो तर तो युनिडायरेक्शनल असतो. याच्यावरती 1 मार्कचा क्वेश्चन इथे बनू शकतो. सो फ्रॉम सन टू प्रोड्युसर अँड देन टू कंझ्युमर द डायरेक्शन कॅन नॉट बी रिव्हर्स. सो एनर्जी जी फ्लो होते तर ती युनिडायरेक्शनल आहे, एकाच डायरेक्शननी ट्रान्सफर होते फ्रॉम सन टू द प्रोड्युसर, दॅट मीन्स द प्लांट अँड फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया, अँड टू द कन्झ्युमर्स, देन herbivores like herbivores and to then consumers like carnivores. Okay, so the direction cannot be reverse direction nahi hai. So energy can be used only once in the ecosystem. So the autotrophs need a constant supply of energy to synthesize the molecules they require. ऑटोट्रॉप्स काय करतात तर ती एनर्जी यूज करतात आणि जे रिक्वायर्ड असलेले मॉलिक्युल्स आहेत तर ते सिंथेसाइज करतात. द ऑटोट्रॉप्स आर कॉल्ड ॲज अ प्रोड्युसर्स. आणि ऑटोट्रॉप्सलाच काय म्हटलं जातं, प्रोड्युसर म्हटलं जातं. सो इन द हर्बॅसियस अँड वुडी प्लांट्स, म्हणजे जे हर्ब्स आहेत किंवा वूड आहे जे त्यांना लाकूड आलेले आहे असे प्लांट्स जे आहे, लाईकवाईज प्रोड्युसर्स इन अन एक्वॅटिक इकोसिस्टीम आर फायटोप्लॅन्क्टॉन अँड अल्गी. आणि जर टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम मध्ये बघितलं तर हर्बॅसियस किंवा वुडी प्लांट्स असतात आणि एक्वॅटिक इकोसिस्टीम मध्ये जर बघितलं तर फायटोप्लॅन्क्टॉन आणि अल्गी जे आहेत तर ते ॲज अ प्रोड्युसर म्हणून काम करतात. सो ऑल animals directly or indirectly depend on the plants for their food and they are hence is the consumer, is called as a consumer. So heterotrophs जे असतात तर ते consumers असतात. If they feed directly on the plants, they are called primary consumers. So जे डायरेक्टली प्लांट वरती डिपेंड असतात म्हणजे ते प्लांटला खातात त्यांना आपण हर्बिव्होर्स म्हणतो. आणि हर्बिव्होर्स जे असतात तर ते प्रायमरी कंझ्युमर असतात. हर्बिव्होर्स काय असतात, प्रायमरी कंझ्युमर्स असतात. अँड इफ द ॲनिमल्स ईट अदर ॲनिमल विच ईट प्लांट, म्हणजे जे हर्बिव्होरला खातात म्हणजे प्लांट वरती डिपेंड आहे, सो त्यांना म्हटलं जातं सेकंडरी कंझ्युमर्स किंवा त्यांना म्हटलं जातं कार्निव्होर्स. अँड लाईकवाईज दे विल हॅव टर्शरी कंझ्युमर. आणि त्यांना परत खाणारे जे असतात तर ते टर्शरी, क्वाटर्नरी असे कंझ्युमर्स असतात. सो द प्रायमरी कंझ्युमर ऑल्सो नोन ॲज अ हर्बिव्होर्स. प्रायमरी कंझ्युमर जे असतात तर ते हर्बिव्होर्स मी मगाशी सांगितलं. सम कॉमन हर्बिव्होर्स आर
insect like grasshoppers, aphids, birds like parrots, so mammals like sheep, cattle, goat, donkey in terrestrial ecosystem and mollusk in the aquatic ecosystem. So they all are the herbivores. हे सगळे काय तर herbivores आहेत. So the consumer that feed on the herbivores are the carnivores. So जे herbivore खातात तर त्यांना आपण काय म्हणतो, carnivores म्हणतो. It is also known as a secondary consumers. Already discussed it. So those animals that depend on the primary carnivores for food are called as a secondary carnivores. आणि जे प्रायमरी कार्निव्होर्सला खातात तर त्यांना म्हटलं जातं सेकंडरी कार्निव्होर्स. बघा याच्यावरती एक पूर्ण आपल्याला एक टॉपिक लेवल दिलेली आहे. इथे एक टॉपिक लेवलचा एक चार्ट दिलेला आहे. बघा प्रायमरी प्रोड्युसर वरती डिपेंड असतात प्रायमरी कंझ्युमर वरती डिपेंड असतात सेकंडरी कंझ्युमर वरती डिपेंड असतात टर्शरी कंझ्युमर. आता प्रायमरी कंझ्युमर जे आहे तर त्याला म्हटलं तर फर्स्ट ट्रॉपिक लेवल हे जे असतात तर हे फोटोऑटोट्रॉप्स असतात. मग त्याच्यामध्ये येतं फायटोप्लॅन्क्टॉन किंवा ग्रासेस, ट्रीज. देन प्रायमरी कंझ्युमर येतं, प्रायमरी कंझ्युमर जे आहे तर ते सेकंडरी ट्रॉपिक लेवल येते, दॅट इज द हर्बिव्होर्स. याच्यामध्ये येतात झू प्लॅन्क्टॉन, ग्रासोपर अँड काव. त्याच्यानंतर सेकंडरी कंझ्युमरच्या ठिकाणी येतं थर्ड ट्रॉपिक लेवल, दॅट इज द कार्निव्होर्स. त्याच्यामध्ये येतात बर्ड्स, फिश अँड वुल्फ. देन टर्शरी कंझ्युमर हे फोर्थ ट्रॉपिक लेवलला येतात, त्यांना टॉप कार्निव्होरी पण म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये येतात जनरली मॅन, लायन, टायगर, लाईक दॅट. ओके. सो हा पूर्ण जो ट्रॉपिक लेवलचा जो चार्ट आहे तर तो तुम्हाला माहिती पाहिजे. याच्यावरून तुम्हाला ट्रॉपिक लेवल कळतील. आणि प्रत्येक ट्रॉपिक लेवलला एनर्जी ट्रान्सफर होत असतं, युनिडायरेक्शनल फ्लो असतो. असं कधीच होत नाही की थर्ड ट्रॉपिक लेवलवरून परत सेकंड ट्रॉपिक लेवलला एनर्जी ट्रान्सफर झाली, असं कधीच होणार नाही. ओके. सेकंड कडून थर्ड कडे जाईल, थर्ड कडून फोर्थ कडे जाईल, फोर्थ कडून फिफ्थ कडे जाईल आणि या डायरेक्शनने एनर्जी ट्रान्सफर होत राहील. So you have studied several food chain and food web that exist in the nature. So food chain are always straight and usually have 4 to 5 tropic level. आणि जनरली जी फूड चेन असते तर ती स्ट्रेट असते आणि 4 to 5 ट्रॉपिक लेवल त्याच्यामध्ये असतात. सो देर आर 3 टाइप्स ऑफ फूड चेन. 3 टाइपच्या फूड चेन असतात. फर्स्ट वन इज द ग्रॅझिंग, डेट्रिटस आणि पॅरासाइटिक. अशा 3 टाइपच्या फूड चेन असतात. So starting from the plants or producer, food chain and food web are formed such that animal feed on the plant or another animal and in turn is food for another. फूड चेन म्हणजे काय तर स्ट्रेट लाईन. पण मल्टिपल जेव्हा फूड चेन एकत्र येतात तर फूड वेब बनते. सो द एनर्जी ट्रॅप बाय द प्रोड्युसर इज आयदर पास ऑन टू द कंझ्युमर or remain trapped till the producer organism dies. एक तर काय होतं तर जे प्रोड्युसर असतात तर ते एनर्जी ट्रॅप करतात. एक तर ते दुसऱ्या ऑर्गॅनिझमला म्हणजे कंझ्युमरला देतील किंवा ते स्वतःकडेच ठेवतील जोपर्यंत डेथ होत नाही तोपर्यंत. सो डेथ ऑफ ऑर्गॅनिझम इज द बिगिनिंग ऑफ द डेट्रिटस फूड चेन. आणि जेव्हा एखाद्या ऑर्गॅनिझमची डेथ होते तेव्हा मात्र ती स्टार्टिंग असते डेट्रिटस फूड चेनची किंवा फूड वेबची. देन सिंपल ग्रॅझिंग फूड चेन इज डिपेक्टेड बिलो. काय दाखवलंय बघा, ग्रास प्रोड्युसर, त्याला खाल्लं डिअरनी, दॅट इज द प्रायमरी कंझ्युमर, आणि त्याला खाल्लं लेपर्डनी, दॅट इज द सेकंडरी कंझ्युमर. सो दिस इज द ग्रेझिंग फूड चेन. सो द डेट्रिटस फूड चेन दॅट इज द DFC बिंग विथ डेड ऑर्गॅनिक मॅटर. आणि जी काही बघा ग्रेझिंग फूड चेन स्टार्ट झाली ग्रासेसनी आणि डेट्रिटस फूड चेन जी स्टार्ट होणार आहे तर ती डेड ऑर्गॅनिझमनी स्टार्ट होणार आहे, डेड ऑर्गॅनिक मॅटर पासून स्टार्ट होणार आहे. सो इट इज कंपोज्ड ऑफ डिकम्पोजर विच आर हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. आणि जे डिकम्पोजर असतात तर त्यांचं नेचर जे असतं तर ते हेट्रोट्रॉपिक असतं, म्हणजे ते डिपेंड ऑन अदर्स, स्पेसिफिकली इन द सॅप्रोफायटिंग नेचर. दे डिपेंड ऑन दी डेड रिमेनंट्स. सो मेनली फंजाई अँड बॅक्टेरिया. दे मीट their energy and nutrient requirement by degrading the detritus. These are known as the saprophytes. आणि यांनाच म्हटलं जातं सॅप्रोट्रॉप्स. ओके, यांना काय म्हटलं तर सॅप्रोट्रॉप्स. दॅट मीन्स दे डायरेक्टली डिपेंड ऑन दी डेड ऑर्गॅनिझम. सो डिकम्पोजर्स सिक्रेट एन्झाइम दॅट break down dead organic materials into simple inorganic material. हे काय करतात, जे सॅप्रोफाइट्स जे असतात तर ते खूप सारे एन्झाइम रिलीज करतात आणि त्याच्यामुळे डेड ऑर्गॅनिक मॅटरचं कन्व्हर्जन सिम्पल इनऑर्गॅनिक मॅटर मध्ये कन्वर्ट होतं. सो विच आर ऍब्सॉर्ब बाय देम, आणि ते ऍब्सॉर्ब करतात. सो डेट्रिटस फूड चेन मे बी
कनेक्टेड विथ द ग्राझिंग फूड चेन ऍट द सेम लेवल. आणि ग्राझिंग फूड चेनला सुद्धा हे कनेक्ट असू शकतं. The natural ecosystem, in the natural ecosystem, some animals like cockroach, crows, bears, man are omnivorous. So खूप सारे animals असे असतात जे omnivorous असतात. म्हणजे ते कंझ्युमर, प्रायमरी कंझ्युमर किंवा सेकंडरी कंझ्युमर दोन्ही सारखं काम करतात. म्हणजे हर्बिव्होरी पण असतात आणि कार्निव्होरी पण असतात. सो त्यांना म्हटलं जातं ओमनिव्होर्स. सो ओमनिव्होर्स इट प्रोड्युसर्स ॲज वेल ॲज कंझ्युमर्स. सो प्रोड्युसरला पण खातात, कंझ्युमरला पण खातात. सो दीज नॅचरल इंटरकनेक्शन ऑफ फूड चेन मेक इट अ फूड वेब. आणि जेव्हा हे नॅचरल इंटरकनेक्शन असतं फूड चेनचं, सो त्यालाच म्हणलं जातं फूड वेब. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, जेव्हा इंटरकनेक्शन असतं एकापेक्षा जास्त फूड चेनचं. बघा इथे एक फूड वेब दिलेली आहे. म्हणजे बघा हा जो काही कॉर्न आहे तर त्याला हा ग्रासोपर खातो. त्याच्यानंतर इथे एक फ्लावरिंग प्लांट आहे, त्याला ही बटरफ्लाय खाते. सपोज इथे लेव्हेंडर आहे, त्याला पण ही बटरफ्लाय खाते. इथे मँग्रोव्ज आहे तर त्याला फ्रूट फ्लाय खातात. आता हे ग्रासोपर असेल, बटरफ्लाय असेल, फ्रूट फ्लाय असेल, तर या तिघांना पण हा फ्रॉग खाऊ शकतो. त्याच्यानंतर यांना हा ड्रॅगन फ्लाय खाऊ शकतो, किंवा फ्रूट फ्लायला हे थ्रश खाऊ शकतो, किंवा ग्रासोपरला रॅट खाऊ शकतो. मग रॅटला पायथॉन खाऊ शकतो, वुल्फ खाऊ शकतो, किंवा ईगल खाऊ शकतो. मग या वुल्फला सुद्धा ईगल खाऊ शकतो किंवा स्नेक बाईट करू शकतो. किंवा हे थ्रेश जे आहे तर त्याला वुल्फ खाऊ शकतो. या थ्रेशला ईगल पण खाऊ शकतो, वुल्फला पण ईगल खाऊ शकतो, स्नेकला पण ईगल खाऊ शकतो. सो मल्टिपल फूड चेन जेव्हा एकत्र येतात तर तेव्हा बनते फूड वेब. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला माहिती पाहिजे. सो एव्हरी ऑर्गॅनिझम occupy a place in ecological community according to the source and method of obtaining its food. ते फूड कसं ऑप्टेन करतात, त्यांचं कुठलं फूड आहे, सोर्स काय, तर याच्या बेसिसवरती त्यांना एका प्लेसवरती ठेवलेलं आहे. सो ऑर्गॅनिझम ऑक्युपाय अ स्पेसिफिक प्लेस इन द फूड चेन दॅट इज दिअर ट्रॉपिक लेवल. आणि ज्या ठिकाणी तिची प्लेस आहे तर ती त्याची ट्रॉपिक लेवल झाली. सो प्रोड्युसर बिलॉंग टू द फर्स्ट ट्रॉपिक लेवल, हर्बिव्होर that means the primary consumer is the second, and carnivores that is the secondary consumer is the third tropic level. ओके, प्रत्येकाची ट्रॉपिक लेवल फिक्स असते. बघा प्रोड्युसर जे आहे तर ते जनरली 1000 जूल ऑफ लाईट एनर्जीला ऍब्सॉर्ब करतात, आणि 900 जूल जी आहे तर ती एनर्जी लॉस करतात इन्व्हायरमेंटमध्ये. 100 जूल एनर्जी जी आहे तर ती नेक्स्ट ट्रॉपिक लेवलला ट्रान्सफर करतात. तर नेक्स्ट ट्रॉपिक लेवलमध्ये परत 90 जूल जी एनर्जी आहे तर ती लॉस्ट होते इन्व्हायरमेंटमध्ये. फक्त 10 जूल एनर्जी जी आहे तर ती नेक्स्ट ट्रॉपिक लेवलला ट्रान्सफर केली जाते. त्याच्यातून परत 90 जूल जी आहे तर ती लॉस होते, आणि परत नेक्स्ट मध्ये फक्त 10 जूल जी आहे तर ती एनर्जी ट्रान्सफर होते. याचा अर्थ काय, तर फक्त 10% एनर्जी नेक्स्ट ट्रॉपिक लेवलला ट्रान्सफर केली जाते. सो द अमाऊंट ऑफ एनर्जी available decrease at each tropic level, each successive tropic level. So the number of tropic level in any food chain is restricted as the transfer of energy follow 10% law. आणि हा लॉ दिला होता आर लिंडरमन इन 1942 ला. So the law state that only 10% of the energy is transferred to each tropic level as the net energy from the previous tropic level. प्रिव्हियस ट्रॉपिक लेवल मधून नेक्स्ट ट्रॉपिक लेवलला जेव्हा एनर्जी जाते तर ती जाते फक्त आणि फक्त 10%. सो इन नेचर इट इज पॉसिबल टू हॅव डिफरंट ट्रॉपिक लेवल, प्रोड्युसर, हर्बिव्होर, प्रायमरी कार्निव्होर, सेकंडरी कार्निव्होरी, टर्शरी कार्निव्होरी अँड अल्टिमेट कार्निव्होर. सो प्रत्येक ट्रॉपिक लेवलला ही एनर्जी जाताना मात्र किती जाते, ओनली 10%. दॅट इज द 10% लॉ. सो बियॉन्ड सेकंडरी कार्निव्होर्स, however, the amount of energy available to less. So hence there is no tertiary carnivore that feed exclusively a secondary carnivore. So even through the secondary carnivore many times will feed on herbivores directly. So this is the reason why food chain do not exist in isolation, but are always interconnected to form food web that maintain the stability of an ecosystem. आणि इकोसिस्टम स्टेबल राहण्यासाठी काही ऑर्गॅनिझम फक्त सेकंडरी कार्निव्होर वरती किंवा टर्शरी कार्निव्होर जो आहे तर तो सेकंडरी कार्निव्होर वरती किंवा प्रायमरी कार्निव्होर वरती, कधी कधी डायरेक्टली प्रोड्युसर वरती जे काही हर्बिव्होर आहे तर त्याच्यावरती डायरेक्टली डिपेंड असतात, त्याला खातात.
जेणेकरून ती जी इकोसिस्टीम जी आहे तर ती मेंटेन राहील आणि तिथे फूड चेन न होता फूड वेब केली जाते. ओके, तर या गोष्टी लक्षात ठेवा. नेक्स्ट वन इज द इकॉलॉजिकल पिरामिड. नेक्स्ट कन्सेप्ट जी आहे तर ती इकॉलॉजिकल पिरामिड, याच्यावरती सुद्धा क्वेश्चन असतो तुम्हाला. So ecological pyramid is the graphical representation of the relationship between organism of various successive trophic level with respect to energy, biomass and number. काय केलं जातं इकॉलॉजिकल पिरामिड मध्ये? तर एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलं जातं ज्याच्यामध्ये रिलेशनशिप सांगितलेली आहे ट्रॉपिक लेवलची, एनर्जी, बायोमास आणि नंबरच्या बेसिसवरती. अशा 3 प्रकारचे इकॉलॉजिकल पिरामिड्स असतात. एक असतं एनर्जी बायोमास, दुसरं असतं एनर्जी पिरामिड, दुसरं असतं बायोमास पिरामिड आणि तिसरं असतं नंबर पिरामिड. So pyramid is a structure which has broader base and gradually narrow upward forming as an inverted cone like structure. So this concept was developed by C. Ilton in 1927. So the base of each pyramid represent the producer. आणि प्रत्येक बेस जो असतो तर तो कशाला सांगतो, कशाला रिप्रेझेंट करतो, तर प्रोड्युसरला. देन फर्स्ट ट्रॉपिक लेवल, while the apex represent tertiary and top level of consumer. So any calculations of energy content, biomass or number has including all organism at that trophic level. So base जो आहे तर तो प्रोड्युसर असतो आणि त्याच्यावरती मग एक एक ट्रॉपिक लेवल असते. सो द 3 इकॉलॉजिकल पिरामिड विच आर युजली स्टडीड, 3 प्रकारचे पिरामिड आहेत. फर्स्ट आहे पिरामिड ऑफ बायोमास, देन पिरामिड ऑफ नंबर अँड पिरामिड ऑफ एनर्जी. असे 3 जे काही पिरामिड्स आहेत तर ते आहेत. याच्यातला कुठलाही एक पिरामिड तुम्हाला विचारतात एक्झामसाठी. इथं 2 मार्कचा क्वेश्चन किंवा 3 मार्कचा क्वेश्चन इथे बनत असतो. विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी 1 मार्कच्या क्वेश्चन मध्ये सुद्धा तुम्हाला पिरामिड देऊन ओळखायला सांगतील किंवा एखाद्या पिरामिडचं वरती एखादा सेंटेन्स तुम्हाला डायरेक्टली विचारतील एमसीक्यू साठी. इथे मात्र 1 मार्कचा क्वेश्चन, 2 मार्कचा क्वेश्चन किंवा 3 मार्कचा क्वेश्चन इथे बनेल, मोठा क्वेश्चन इथे बनणार नाही. द रिलेटिव्ह नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल पर युनिट एरिया at a different trophic level constitute a number pyramid. Of a biomass unit area is called biomass pyramid and the amount of accumulated energy per unit area is called energy pyramid. बघा, जिथे नंबर काउंट केले जातात ट्रॉपिक लेवल मध्ये त्याला नंबर पिरामिड म्हटलं जातं, जिथे बायोमास काउंट केलं जातं तिथे त्याला बायोमास पिरामिड म्हटलं जातं, आणि जिथे एनर्जी अक्युमुलेट किती झालेली आहे पर युनिट एरिया ते काउंट केलं जातं तर त्याला एनर्जी पिरामिड म्हटलं जातं. In most well-balanced ecosystem, all the pyramids of number, energy, biomass are upright. बघा काय सांगितलंय बघा, सगळे पिरामिड जे असतात तर ते अपराईट पिरामिड असतात. ऑल पिरामिड्स, नंबर असेल, एनर्जी असेल किंवा बायोमास असेल, सगळे कसे आहेत, अपराईट आहे. दॅट इज प्रोड्युसर आर मोर नंबर, प्रोड्युसरचा नंबर जास्त आहे आणि बायोमास सुद्धा जास्त आहे दॅन द हर्बिव्हर्स. सो द हर्बिव्हर्स आर मोर इन नंबर अँड बायोमास दॅन द कार्निव्हर. सो देअर आर एक्सेप्शन टू धिस. याच्यामध्ये एक्सेप्शन पण काय, इथे खूप महत्वाचं, इथे क्वेश्चन बनतो. आतापर्यंत 2दा क्वेश्चन बनलेला आहे एमएसटीसीईटी मध्ये. ओशनिक इकोसिस्टीम शोज इन्व्हर्टेड बायोमास पिरामिड. हे खूप महत्वाचं आहे, एमएसटीसीईटी मध्ये क्वेश्चन बनलेला आहे. सगळे अपराईट पिरामिड आहे, मात्र हा बायोमास पिरामिड जो आहे ओशनिक इकोसिस्टीम मध्ये तर तो काय असतो, इन्व्हर्टेड पिरामिड असतो, म्हणजे उलटा असतो. याच्यामध्ये प्रोड्युसरचं बायोमास कमी असतं आणि नेक्स्ट ट्रॉपिक लेवलचं बायोमास जास्त असतं. ओके, बघा इथे पिरामिड ऑफ बायोमास दिलेला आहे, हा मात्र अपराईट पिरामिड आहे. बघा इथे बायोमास जास्त आहे, इथे कमी आहे, इथे कमी आहे, इथे त्याच्यापेक्षा कमी आहे. ओके, सो फर्स्ट ट्रॉपिक लेवल, सेकंड ट्रॉपिक लेवल, थर्ड ट्रॉपिक लेवल, फोर्थ ट्रॉपिक लेवल, प्रोड्युसरचं बायोमास जास्त आहे, त्याच्यानंतर कमी आहे, त्याच्यानंतर कमी आहे, त्याच्यानंतर कमी आहे. ओके, सो कमी कमी होत गेलं, हा अपराईट पिरामिड आहे. बघा इथे सुद्धा पिरामिड ऑफ नंबर, इथे ग्रासेसचा नंबर जास्त आहे, त्याच्यानंतर प्रायमरी कंझ्युमरचा नंबर कमी झाला, त्याच्यानंतर सेकंडरी कंझ्युमरचा नंबर आणखी कमी झाला, टर्शरी कंझ्युमर आणखी कमी झाला. बघा इथे नंबर दिलेले आहेत. ओके, हे नंबर आहेत कमी कमी होत गेले. सो सिमिलरली पिरामिड ऑफ नंबर कॅन ऑल्सो समटाइम इन्व्हर्टेड. पिरामिड ऑफ नंबर हा सुद्धा काय असू शकतो, कधी कधी इन्व्हर्टेड असू शकतो. इफ टू प्लॉट द नंबर ऑफ इन्सेक्ट ऑन अ सिंगल ट्री, smaller bird feeding on insect, the parasites on those birds, we get an inverted pyramids. सो इथे सुद्धा काय होऊ शकतं, जे बर्ड्स फिडिंग करतात, स्मॉलर बर्ड्स इन्सेक्ट वरती, किंवा जे एकाच ट्री वरती खूप सारे इन्सेक्ट राहत असेल किंवा पॅरासाइट असतील बर्ड्स वरती, तर इथे काही
इन्व्हर्टेड पिरामिड सुद्धा असू शकतात. म्हणजे बघा, नंबरचा पिरामिड सुद्धा इन्व्हर्टेड असू शकतो, बायोमासचा पिरामिड सुद्धा इन्व्हर्टेड असू शकतो, बट एनर्जीचा पिरामिड कधीच इन्व्हर्टेड नसतो. हे पण लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा क्वेश्चन बनेल. ओके, काय सांगितलं लक्षात ठेवा, पिरामिड ऑफ नंबर, पिरामिड ऑफ बायोमास अपराइट पण असू शकतो, इन्व्हर्टेड पण असू शकतो, बट पिरामिड ऑफ एनर्जी आर ऑलवेज अपराइट. पिरामिड ऑफ एनर्जी इज ऑलवेज अपराइट. हा कधीच इन्व्हर्टेड नसेल, कॅन नेव्हर बी इन्व्हर्टेड. बघा, आणि याच्यावरती सुद्धा क्वेश्चन बनलेला आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट लाईन फॉर दी सीटी पॉइंट ऑफ व्यू, फॉर दी स्टेट बोर्ड पॉइंट ऑफ व्यू. So because when energy flow for a particular tropic level to next tropic level, some energy is always lost in the form of heat at each step. The smaller food chain, more energy is available than the longer food chain. आणि स्मॉलर फूड चेन मध्ये जास्त एनर्जी असते as compared to longer food chain. बघा इथे दिलेलं आहे, प्रोड्युसर 100%, प्रायमरी कंझ्युमर मध्ये गेली 10%, सेकंडरी कंझ्युमर मध्ये गेली 1%, आणि टर्शरी कंझ्युमर पर्यंत जाऊस तर ती राहिली फक्त 0.1%. सो देअर आर सर्टन लिमिटेशन्स ऑफ इकॉलॉजिकल पिरामिड्स. काही लिमिटेशन सुद्धा आहे. इट अज्युम्स अ सिंगल फूड चेन, समथिंग दॅट ऑलमोस्ट नेव्हर एक्झिस्ट इन द नेचर. एकच फूड चेन कधीच नेचरमध्ये अवेलेबल नसते. इट डज नॉट अकोमोडेट अ फूड वेब. सो मोर एव्हर, saprophytes are not given any place in ecological pyramid, even though they play a vital role in the ecosystem. A given species may occupy more than one trophic level in the same ecosystem at the same time. एकाच टाइम मध्ये एक ऑर्गॅनिझम वेगवेगळ्या ट्रॉपिक लेवल मध्ये सुद्धा असू शकतो. A sparrow is a primary consumer when it eats seed, fruit, peas, and a secondary consumer when it insect on the worm. बघा, एक छोटीशी चिमणी आहे, तिने जर दाणे खाल्ले, सीड्स खाल्ले, फ्रुट्स खाल्लं, तर तेव्हा आपण त्याला प्रायमरी कंझ्युमर म्हणू शकतो. पण तेव्हा जेव्हा त्याने जर इन्सेक्ट खाल्ले तर त्याला मात्र सेकंडरी कंझ्युमर म्हणावं लागेल. सो एका ट्रॉपिक लेवलमध्ये एक ऑर्गॅनिझम कधीही फिक्स नसतो. ओके, तर हे सुद्धा माहिती पाहिजे. सो नेक्स्ट आहे, दॅट इज द न्यूट्रिएंट सायकल. Okay, so next one is the nutrient cycle. So we have studied in earlier classes, all organisms need constant supply of nutrient to grow and reproduce. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम साठी न्यूट्रिएंट लागतं, त्याला ग्रो करण्यासाठी, त्याला रिप्रोड्यूस करण्यासाठी. द अमाउंट ऑफ न्यूट्रिएंट such as carbon, nitrogen, phosphorus, calcium are present in the soil. So varies in different kind of ecosystem on a seasonal basis. आणि प्रत्येक ठिकाणी सॉइल लागते, वेगवेगळे इकोसिस्टीम लागते, सीजनल बेसिसवरती ते चेंज होत असतं. सो दीज न्यूट्रिएंट विच आर नेव्हर लॉस्ट फ्रॉम द इकोसिस्टम. आणि कुठलंच न्यूट्रिएंट त्या इकोसिस्टम मधून लॉस नाही होत कधी. बिकॉज आपण म्हणतो ना, एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय, इट इज ओनली कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म ऑफ एनर्जी टू द अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. दे आर रिसायकल्ड इंडिपेंडेंटली. आणि ते काय होतं, दे आर रिसायकल indefinitely. The movement of nutrient elements through nutrient cycling. The various components of an ecosystem is called nutrient cycling. So another name of nutrient cycling is the biogeochemical cycle. आणि न्यूट्रिएंट सायकलिंगलाच आणखीन एक नाव काय आहे, बायोजिओकेमिकल सायकल. सो हिअर इसेन्शियल एलिमेंट आर सायकल फ्रॉम अबायोटिक टू बायोटिक वर्ल्ड अँड बॅक. आणि ही एनर्जी जी आहे तर ती बायोटिक ऑर्गॅनिझम कडे, अबायोटिक कडे, आणि अबायोटिक कडून बायोटिक कडे ही कंटिन्युअसली चालू असते. सो टाइप ऑफ न्यूट्रिएंट सायकलिंग, कुठल्या कुठल्या टाइप्स आहेत, तर देयर इज टू टाइप्स. फर्स्ट वन इज द गॅसियस, सेकंड वन इज द सेडेंटरी. फर्स्ट वन इज द गॅसियस, सेकंड वन इज द सेडिमेंटरी. The reservoir of gaseous type of nutrient cycle, that means for example nitrogen carbon cycle, is the atmosphere, and more the sedimentary cycle like phosphorus cycle. The reservoir is earth crust. The function of the reservoir is to meet with the deficit which occur due to the imbalance in the rate of influxes and effluxes in any ecosystem. So influx means input, efflux means output. So imbalance rate जर झाला तर मात्र ही रिॲक्शन जी आहे, हे जे फंक्शनिंग जे आहे तर ते कमी जास्त होऊ शकतं.
सो त्यातली फर्स्ट आपण डिस्कस करूया, दॅट इज द कार्बन सायकल. सो ऑल फॉर्म्स कार्बन सायकल. सो ऑल लाईफ फॉर्म्स ऑन अर्थ आर कार्बन बेस. आपण सगळे कार्बननी बनलेलो आहे, बिकॉज कार्बन इज द मेन कंपोनंट ऑफ ऑल ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑफ प्रोटोप्लाझम. सो इट कॉन्स्टिट्यूट 49% ऑफ ड्राय वेट ऑफ अन ऑर्गॅनिझम. आणि प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या 49% जे आहे तर ते ड्राय वेट जे असते कार्बनचं असतं. सो इफ वी लुक ॲट द टोटल क्वांटिटी of global carbon, we find that 71% carbon is found dissolved in ocean. Near about 71% जो कार्बन आहे तर तो ओशन मध्ये आहे. सो दिस ओशनिक रिझर्वायर रेग्युलेट द अमाउंट ऑफ कार्बन डायऑक्साइड इन द ॲटमॉस्फिअर. सो बघा इथे कार्बन सायकल दिलेली आहे. काय झालं तर सनलाइट पासून एनर्जी आली या प्लांटकडे. प्लांट जेव्हा डिके होतील तर ते फॉसिल फ्युएल बनतील. काही प्लांट जे आहे तर ते कॅटल्स खातील. कॅटल्स मध्ये परत अॅटमॉस्फेरिक मध्ये कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्म मध्ये सोडलं जाईल. कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्म मध्ये परत प्लांटकडे येईल. त्याच्यानंतर काही जे आहे तर ते व्हेजिटेशन कडे जाईल. ठीक आहे. काही जे आहे तर ते फॉसिल फ्युएल थ्रू इंडस्ट्री ह्युमन युजेस साठी जातील किंवा प्लांट ऍब्सॉर्ब करतील आणि परत इंडस्ट्रीमधून परत इमिशन थ्रू ऑटोमॅटिक इमिशन थ्रू परत ॲटमॉस्फिअर मध्ये जाईल आणि हे कार्बन जे आहे तर त्याचं रिसायकलिंग चालू असेल. ठीक आहे. कार्बन सायकलिंग चालू असेल. So carbon that is part of rock and fossil fuel like oil, coal, natural gases has been away from the rest of the carbon cycle for the long time. So जेव्हा असे जे काही कार्बन जो आहे तर तो काही दगडाचा पार्ट असेल, काही फॉसिल फ्युएलचा पार्ट असेल, ऑइल, कोल, नॅचरल गॅसेस यांच्यापासून बनेल. So these long-term storage places are known as a sink. When fossil fuel are burned, carbon that had been underground is released back into the air as a carbon dioxide. आणि जेव्हा फॉसिल फ्युएल आपण बर्न करतो, जाळतो, पेट्रोल असेल, डिझेल असेल, ऑइल असेल, तर त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड परत रिलीज होतो. द इलेमेंट कार्बन इज अ पार्ट ऑफ सी वॉटर अँड द atmosphere rocks such as limestone and coal, soil as well as all living things. सगळं जे आहे तर ते कार्बननी बनलेलं असेल. सो कार्बन ॲज अ कार्बन डायऑक्साईड मूव्ह फ्रॉम द ॲटमॉस्फिअर टू प्लांट. आता जे कार्बन डायऑक्साईड जो आहे तर कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्म मध्ये असलेला कार्बन जो आहे तर तो ॲटमॉस्फिअर वरून प्लांटमध्ये येतो. थ्रू द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस कार्बन डायऑक्साईड इज पुल फ्रॉम द एअर टू प्रोड्यूस फूड. आणि कार्बन डायऑक्साईडचा यूज करून फूड बनवलं जातं. सो कार्बन मूव्ह फ्रॉम प्लांट टू ॲनिमल. प्लांट कडून परत कुठे जाईल, ॲटमॉस्फिअर वरून आलं प्लांटकडे, देन प्लांट कडून जाईल ते ॲनिमल कडे. सो थ्रू द फूड चेन इज द कार्बन प्रेझेंट इन द प्लांट्स मूव्ह टू द ॲनिमल्स. सो काय होतं तर प्लांट कडून ते ॲनिमल कडे जातं. सो कार्बन मूव्ह फ्रॉम लिव्हिंग थिंग टू द ॲटमॉस्फिअर. सो इच टाइम एक्झाल यू आर रिलीजिंग कार्बन डायऑक्साईड. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही एक्झेल करता तेव्हा तेव्हा कार्बन डायऑक्साईड परत नेचरमध्ये सोडता. ओके. सो कार्बन डायऑक्साईड इन टू द ॲटमॉस्फिअर. सो डिकम्पोजर्स also contribute substantially to carbon dioxide in atmosphere. So to their processing of waste material and dead organic matter of land and ocean. So when fossil fuel burned to power factories, fossil fuel जेव्हा power factories मध्ये burn केला होतो, power plants, motor vehicle, most of the carbon quickly enter in the atmosphere. कार्बन जो आहे तर तो परत ॲटमॉस्फिअर मध्ये टाकला जातो कार्बन डायऑक्साईड गॅसच्या फॉर्म मध्ये. So each year 5.5 billion ton of carbon is released through combustion of fossil fuel. आणि फॉसिल फ्युएल बर्न करून जवळपास 5.5 बिलियन टन कार्बन रिलीज केला जातो. ऑफ दिस मॅसिव्ह अमाउंट 3.3 बिलियन टन स्टे इन द ॲटमॉस्फिअर. आणि 3.3 बिलियन टन ॲटमॉस्फिअर मध्ये तसाच आहे. सो मोस्ट ऑफ द रिमाइंडर इज डिझॉल्व in seawater and deposit as a calcium or magnesium carbonate compound which make up shell of marine animals. आणि त्यातला जो आहे तर तो कार्बन कॅल्शियम कार्बोनेट किंवा मॅग्नेशियम कार्बोनेटच्या फॉर्म मधून मराइन ॲनिमलचं शेल बनवण्यासाठी यूज होतो. सो बर्निंग ऑफ वूड, फॉरेस्ट फायर, कंबशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, फॉसिल फ्युएल अँड व्हल्कॅनिक ऍक्टिव्हिटी आर ॲडिशनल सोर्स ऑफ रिलीजिंग कार्बन डायऑक्साईड इन द ॲटमॉस्फिअर.
मग एखादं लाकूड जाळलं असेल किंवा पूर्ण फॉरेस्टलाच आग लागली किंवा ऑर्गॅनिक मॅटर जाळलं, फॉसिल फ्युअल जाळलं, व्हल्कॅनिक ऍक्टिव्हिटी झाली म्हणजे ज्वालामुखी फुटला, तर तो सुद्धा एक ऍडिशनल सोर्स आहे कार्बन डायऑक्साईड रिलीज करण्याचा ऍटमॉस्फिअरमध्ये. सो कार्बन मूव्ह फ्रॉम द ऍटमॉस्फिअर टू द ओशन. The ocean and other water bodies absorb some carbon in the form of carbon dioxide from the atmosphere. सो atmosphere मधला कार्बन डायऑक्साईड सुद्धा काही ओशनिक बॉडी घेते किंवा वॉटर बॉडीज घेतात. सो द कार्बन इज डिझॉल्व इन टू द ऑर्गॅनिक वॉटर. The carbon is dissolved into the oceanic water. So some amount of fixed carbon is lost in sediment and removed from सर्क्युलेशन. आणि काही कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो परत रिमूव्ह केला जातो सर्क्युलेशन थ्रू. सो फॉसिल फ्युअल रिप्रेझेंट रिझर्वायर ऑफ द कार्बन. फॉसिल फ्युअल जे आहे तर तो कार्बनचा खूप मोठा साठा आहे. सो कार्बन सायकलिंग अकर थ्रू atmosphere, ocean, through living and dead organisms. So human activities have significantly influenced the carbon cycle. So rapid deforestation and massive burning of fossil fuel for energy and transport have significantly increased the rate of release carbon dioxide into the atmosphere. आणि डिफॉरेस्टेशन होत आहे म्हणजे जंगलतोड होत आहे किंवा फॉसिल फ्युअल आपण खूप जास्त बर्न करतोय आणि त्याच्यामुळे काय झालं तर जो कार्बन रिलीजिंग अमाऊंटचा जो रेट आहे तर तो खूप जास्त वाढलेला आहे नेचरमध्ये. सो दस द एंटायर कार्बन सायकल इज रन बाय बेसिक प्रोसेस वाया फोटोसिंथेसिस, रेस्पायरेशन. कुठल्या कुठल्या प्रोसेसने रिसायकल होतं बघा? फोटोसिंथेसिस, रेस्पायरेशन, डिकम्पोजिशन, सेडिमेंटेशन अँड कंबशन. सो या सगळ्या प्रोसेसनी कार्बन जे आहे तर ते पूर्ण सायकलमध्ये फिरत असतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबूया. तुम्ही अजूनही जर फ्री नोटसाठी आपलं बायोकिरण ऍप जर डाउनलोड केलेलं नसेल तर आताच प्ले स्टोअरवरून ते डाउनलोड करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही डाऊट असेल तर कमेंट करा. व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या बायोकिरण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अपकमिंग नोटिफिकेशन जे आहे, अपकमिंग व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे तर ते तुम्हाला लगेच मिळून जाईल. भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, हॅपी लर्निंग, टेक केअर.